हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खुद लोकशाही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सोनी मराठी नेहमीच नवनव्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असते आणि अशातच तू भेटशी नव्याने ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे आणि त्या निमित्तानं आज माझ्यासोबत सुबोध भावे सर आणि शिवानी सोनार आहेत. तुमच्या दोघांचंही लोकशाही मराठीवर खूप खूप स्वागत. नवीन मालिकेच्या निमित्ताने थँक्यू. शिवानी, सगळ्यात आधी एंगेजमेंटचा जो हे हे बोलतात ना, एंगेजमेंटचा ग्लो तुझ्या चेहऱ्यावर आला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या ट्रीट म्हणजे सुबोध सरांसोबत काम करण्याची संधी मिळते. अजून काय हवं आहे? काय पायगुण चांगला ठरलाय. पायगुणचा अंबरचा पायगुण चांगला ठरलेला आहे. सुबोध सरांसोबत काम करते, एवढा छान शो करायला मिळतोय. सो मज्जा चालू आहे सगळीच. एक एक्साइटमेंटचा असा एक ग्राफ वरखाली चालू आहे सतत. सर, तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल. कॉलेजच्या म्हणजे आधीच्या लाईफमध्ये फक्त मंजिरी मॅमवर प्रेम केलं. आता प्रत्येक मालिकेत नवनव्या कलाकारासोबत नवनव्या अभिनेत्रीसोबत प्रेमकथाच करायला अनुभवायला मिळते. नवनवीन जे कमर्स येत आहेत त्याच्यासोबत तुम्ही मालिका करताय, काय सांगाल? आणि सुद्धा पुन्हा एकदा प्रेमकथा. मला असं वाटतं प्रत्येक टप्प्यावरची गोष्ट तशी होती. तुला पातेरे गेली त्याची गोष्ट वेगळी होती. त्याची गोष्टच मुळात प्रेमात वय महत्त्वाचं नसतं असं काहीतरी टॅगलाईन असलेली गोष्ट होती. त्यामुळे त्या गोष्टीची ती गरज होती. ह्या गोष्टीत सुद्धा शिवानी सारखी आत्ताच्या पिढीची तरुण अभिनेत्री असण्याचं कारण ते गोष्टीत आहे. ते काय आहे ते गोष्ट सुरू झाल्याशिवाय कसं कळेल? त्यामुळे आपल्याकडे रिॲक्ट करण्याची इतकी घाई असते लोकांना की ते काहीही समजून घ्यायच्या आधी हे भिकार मालिका असेल नेहमीसारखी. माहिती आहे, तू लिहिली आहेस, तू डिरेक्ट केली आहेस, तू प्रोड्यूस केली आहेस, तू चॅनल आहेस, एक भाग तरी झाला आहे. भारत पाकिस्तान हारणार भारत. अरे थांब, टॉस होऊ दे, खेळू दे. एवढी घाई असते लोकांना रिॲक्ट करायची आणि काहीतरी लोकांना शहाणपणा शिकवण्याची. तर मला असं वाटतं की का मी आणि शिवानी आम्ही एकमेकांसाठी पेअर आहे. तिला काय वेळ लागला आहे का मला वेळ लागला आहे का मला तरुण मुलींबरोबर काम करण्याची हौस आहे. माझ्या वयातल्या हिरोईन माझ्याबरोबर काम करत नाहीत तर तिच्याबरोबर तिच्या वयाचे हिरो काम करत नाहीत. पण काहीतरी विचार केला असेल ना. सोनी मराठीसारखं एक मोठं चॅनल आहे, लेखक आहे, इतक्या वर्ष काम केलेले डिरेक्टर आहे, प्रोडक्शन हाऊस आहे. काहीतरी तर अक्कल लावली असेल, काहीतरी तर विचार केला असेल. त्यांना नसतं घेता आलं माझ्या वयाचं कोणी दुसरं. पण शिवानी आहे माझ्या अपोजिट, तर काहीतरी एक गोष्टीचा भाग असेल ना. तर गोष्ट तर सुरू होऊ देत ना. ती बघा, नाही आवडली तर जरूर शिव्या घाला, पण त्याच्या आधीच रिॲक्ट करून मोकळं. मी म्हणत नाही तुम्ही कौतुक करा, पण हां छान आहे बघूया एवढं तर म्हणा. प्रत्येकाला ना आपले मागचे दिवस असतात, ते अनुभवायची संधी. प्रत्येकाला असं वाटतं की कधीतरी आपण सुद्धा ह्या गोष्टी आपण मागच्या वेळेस कसं होतो, काय होतं हे सगळ्याला अनुभवायची खूप सगळ्यांना एक्साइटमेंट असते. आणि ती संधी तुम्हाला मिळते या मालिकेच्या भूमिकेमुळे. कारण तुम्ही पुन्हा एकदा त्या एजमध्ये आम्हाला सगळ्यांना दिसणार आहे बिकॉज ऑफ AI तंत्रज्ञान. तर त्या तंत्रज्ञानाबद्दल काय सांगाल? तुमचं शूटिंग कसं होतं? त्यासाठी ती भूमिका आणि ही भूमिका कसं बॅलन्स करत होता? मला असं वाटतं ते टेक्निकल गोष्टी आमचे डिरेक्टर जास्त चांगले सांगतील. आम्ही त्याच्यात न जाणं जास्त योग्य. पण ते काही कुठनं वेगळीकडनं क्रिएट केलेली गोष्ट नाही आहे. म्हणजे माहीचं कॅरेक्टर माझ्याच गोष्टींचा वापर करून क्रिएट केलेली गोष्ट आहे. त्यामुळे त्याचं एक्सप्रेशन माझं आहे, त्याचे डोळे माझे आहेत, त्याचा आवाज माझा आहे. फक्त तो रिक्रिएट केला गेला आहे AIच्या माध्यमातून. आता तो कसा केला गेला इट्स अ टेक्निकल थिंग जे डिरेक्टर आणि चॅनलची लोकं सांगतील. काम करताना कसं वाटतं तर ऑफकोर्स मस्त वाटतं आहे. कारण एकाच माणसाच्या दोन वेगळ्या शेड्स दाखवण्याची संधी मिळते. एकाच माणसाचे 2 एज दाखवण्याची संधी मिळते. आणि फक्त आवाजातला बदल नसतो. मला असं वाटतं पूर्ण शारीरिकरित्या सुद्धा आपल्यामध्ये खूप फरक पडत जातो. आपण जितके एंथू असतो कॉलेजमध्ये असताना तितकेच नंतर आपण हळूहळू रिजिड होत जातो. आपण थोडेसे स्थूल होत जातो विचारांनी पण आचारांनी पण. आणि तो फरक मला असं वाटतं की कॅरेक्टर म्हणून दाखवताना मला ॲक्टर म्हणून खूप मजा येते. हां, मी तिला खूपच आनंद झाला कारण त्यांनी पाहिलंच होतं मला त्या काळात.
किंबहुना त्याच्याही आधीच्या काळात पण तिने पाहिलं होतं शाळेत असताना. त्यामुळे तिला खूपच आनंद झाला. तिला असं वाटलं की या तंत्रज्ञानी कितीतरी माझ्या जवळपास राहणारा चेहरा बनवला आहे, की जो इतकी मेहनत करून बनवला आहे. त्यामुळे तिला ती टेक्निकल फील्डमधली असल्यामुळे तिला त्यांचं जास्त कौतुक वाटलं. आणि अर्थात आईबाबांना आनंद होणं स्वाभाविक आहे. माझ्या मुलांनी तर मला पाहिलंच नव्हतं अशा काळात, त्यामुळे त्यांनाही उत्सुकता वाटली की अरे बाबा असा दिसत होता कॉलेजमध्ये असताना. म्हणजे तू सांगितलंस की ऑडिशन दरम्यान तुझी ऑडिशन झाली, सिलेक्शन झालं, त्यानंतर तुला कळलं की सुबोध सर तुझ्या सोबत आहेत लीड रोलसाठी. तेव्हा तुझी म्हणजे तू ब्लँक होतीस. तुला असं वाटलं की आपण स्वतःला चिमटा काढून बघावं की नक्की खरोखरच सुबोध सरांसोबत मी काम करणार आहे का? हो, ऑफकोर्स असं वाटलं की चिमटा काढून बघावा वगैरे. पण मला ना तेव्हा ह्याही गोष्टीची भीती वाटली होती की जर मी असे काहीतरी रिॲक्ट झाले तर, आणि अजय सरांना असं वाटलं की नाही हिला जमणार, किंवा ही आत्ताच घाबरतीये, किंवा ही आत्ताच अशी रिॲक्ट होतीये तर उगाच. त्याच्यामुळे मी तेव्हा ना काहीच रिॲक्ट नाही झाले. मी अशी ओके ठीक आहे करूयात, हो चालेल. आणि ना तेव्हा असं झालेलं की मी अजय सरांना सुद्धा पहिल्यांदाच भेटत होत्या. त्याच्यामुळे मी अशी त्या सगळ्याच रिस्ट्रिक्शन्समध्ये अडकले होते की हां नाही आपल्याला आता शांत राहायचं, आपल्याला शांत राहावं लागेल. पण तिथनं बाहेर पडल्यावर जो पहिला फोन वडिलांना केला होता, आणि वडिलांशी नाही ना आपण असं बोलू शकत की असं नाही, त्यांच्याशी पप्पा त्यांनी असं असं सांगितलं, असं असं विचारलं आहे आणि ते म्हणतात की सुबोध भावे असणार आहेत. बरं जमणार आहे का तुला, ही त्यांची रिॲक्शन होती. आणि जेव्हा मी अंबरला फोन केला तेव्हा मग असते ना एक्साइटमेंट. सो मी त्याला फोन करून ऐक ना वगैरे, अरे सुबोध भावे असणार आहेत असं म्हणतात ते वगैरे. तर तो म्हणला मग अगं मग तू काय बोलली आहेस. म्हटलं मी काहीच नाही बोलली आत्ता. तर म्हटलं अगं सांगून यायचं ना सगळं. मग तो पण खूप एक्सायटेड झाला आणि मग त्याच्यामुळे मजा आहे. फर्स्ट सीन जेव्हा शूट करत होता तेव्हा कसं वाटत होतं सरांसोबत फर्स्ट सीन शूट करत? तुम्ही पहिला प्रोमो पाहिलाय. पहिल्या प्रोमोमध्ये गौरी अभिमन्यू सरांच्या समोर येते आणि तेव्हा जे तिच्या अंगावर ओरडतात आणि तिची जी रिॲक्शन आहे, मला काहीच कष्ट नाही घ्यावे लागले. तेव्हा मला काहीच कष्ट नाही घ्यावे लागले. सेम मी त्याच आता कसं होईल आणि आपल्याला जमेल का वगैरे त्याच्यातच मी होते. आय थिंक तोच आपला पहिला शॉट होता, म्हणजे जो पहिला तो प्रोमो शूट केला. त्याच्यामुळे मला अगदी गेलं होतं सगळं, म्हणजे जे आज चालू होतं तेच चेहऱ्यावर होतं. सर अनेक म्हणजे चित्रपट करता आहात, दिग्दर्शक करतायत, तर डेली सोपला एक वेगळं डेडिकेशन असतं, तो टाईम दिलाच पाहिजे असं असतं. हे कसं मॅनेज करताय हा सगळा टाईम? हेच तर करत आलोय 25 वर्ष. आता काय त्याच्यासाठी कष्ट नाहीच घ्यायला लागत ना. आता मनातनंच तयारी झालेली असते आपण कुठलं काम करतोय आणि त्याची रिक्वायरमेंट काय. आता हे फिट बसले डोक्यात. ज्यावेळेस मी माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये सांगितलं प्रोमो, आय थिंक पहिला प्रोमो आल्यानंतर की असं असं आहे आणि असं असं मी करते, तर तेव्हा त्यांनी आमचं बोलणं चालू होतं. आणि मग तेव्हा त्यांनी मला असं झालं, काही जण म्हटले की अरे मला हा शो आवडायचा, नाही मला त्यांचं ते काम आवडायचं, मला हे काम आवडायचं. असं करत करत आम्हाला रिअलाईज झालं की खूप गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाची वेगळी वेगळी आवड आहे स्वतःच्या स्वभावाप्रमाणे. मग त्याच्यातनं मला माझ्या एका मैत्रिणीने सजेस्ट केलं की आपण असं असं काहीतरी करूयात का. मी म्हटलं डन करूयात. मग आम्ही त्यांच्या सगळ्या फिल्मचे पोस्टर्स आजूबाजूला आणि मध्ये ह्या सिरियलचं पोस्टर असं ते प्लॅन करून मग ते बनवलं आणि फर्स्ट डेला त्यांना दिलं. कलाकार म्हटलं ना की अनेक भूमिका साकारण्याची संधी मिळत असते आणि तुम्हाला ह्याच मालिकेत 2 शेड्स साकारायला मिळतात. मला सांगा तुमच्या कॉलेज लाईफमधली एखादा छानसा किस्सा जो तुम्हाला सांगायचा आहे. नाटक सोडलं तर काहीच नाही केलं मी कॉलेजमध्ये, खरंच सांगतो. म्हणजे 11वी 12वी वेगळ्या कॉलेजला असताना मी कदाचित खूप मस्ती केली आहे. आम्ही मित्र म्हणून दिवसभर भटकलो आहे. आमच्या शेजारी एक कॅरम हाऊस होतं, तिकडे आम्ही दिवसभर पडलेले असायचो कॅरम खेळत. खूप खूप भटकंती केली आम्ही कॉलेजमध्ये असताना. ते मित्र आता आयुष्यभराचे मित्र आहेत. तसं सिम्बॉयसिसला गेल्यानंतर भटकणं झालं तेही नाटकासाठी झालं, ग्रुप झाला तोही नाटकाचा झाला, कॉलेजला जायचो तेही नाटकासाठीच जायचो. नाटक सोडून माझ्या पुढच्या 5 वर्षात M.Com होईपर्यंत माझ्या आयुष्यात काहीही नव्हतं. म्हणजे मी सिम्बॉयसिससारखं कॉलेज असून सुद्धा मी एन्जॉय नाही केलं. म्हणजे तू बघ किती करंट आहे मी. आमचं सेम आहे बऱ्यापैकी, की नाही कॉलेज सेम नाही आहे, पण मीही कॉलेजमध्ये फक्त नाटक करण्यासाठीच गेले किंवा नाटकच केलं कॉलेजमध्ये जाऊन. मला नाही आठवत मी कॉलेजमध्ये कधी ओरडा खाण्यासाठी सुद्धा नाही गेली आहे. म्हणजे मी लेक्चर्सच अटेंड नाही केलेत कधी. माझा एक ग्रुप होता जो माझ्या शाळेतल्या मैत्रिणी होत्या, त्या ज्या कॉलेजमध्येही माझ्यासोबत होत्या.
आणि त्या वैतागायच्या. त्यांचं असं, अगं तू एका तरी लेक्चरला ये, आम्हाला मान्य आहे की तू कला मंडळात आहेस आणि तू नाटक करतेस, पण तू एका तरी लेक्चरला ये, बस तोंड तरी दाखव. मी फक्त एक्झाम टू एक्झाम कॉलेजमध्ये जाणार, एक्झाम देणार आणि घरी जाणार. आणि लिटरली मी त्या पोरींचं खूप डोकं खाल्लंय एक्झामच्या आधी. मग जरा हे सांग ना, मग हे शिकव ना, ते शिकव ना. सो मी पास त्यांच्यामुळे झाली आहे, टीचर्समुळे नाही झाली. थँक्यू सो मच मला वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्या या मालिकेला लोकशाही मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.